झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुखांची प्रकृती गंभीर आहे। राज ठाकरे काही वेळापूर्वी मातोश्रीवरून निघाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। आज सकाळपासून शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी वाढतीये। काल रात्रीपासूनच शिवसैनिक मातोश्री बाहेर जमतायत। आजही हा ओघ सुरूच आहे। सध्या शिवसेनेचे सगळे मोठे नेते मातोश्रीवर आहेत। राज ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते। सकाळीच अभिनेते नाना पाटेकर सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सही तैनात करण्यात आलाय। गोपीनाथ मुंडे सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेत। मातोश्री बाहेरची परिस्थिती सध्या आपण बघतो आहोत। बाळासाहेबांची प्रकृती बेचैन असल्यामुळे अख्खी मुंबई किंबहुना संपूर्ण देश सध्या बेचैन आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसेना प्रमुखांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मातोश्रीकडे येत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या मातोश्री परिसरात आहेत। दीपक, सध्या काय परिस्थिती आहे मातोश्री बाहेर? काय घडतंय सध्या मातोश्री परिसरात? अमोल, मातोश्री समोर जो काल संध्याकाळपासून शिवसैनिकांचा जमाव होता, तो जमाव आज सकाळी पोलिसांनी मातोश्रीच्या कलानगरच्या रस्त्यावरून हटवला आणि या ठिकाणी आता प्रचंड पोलीस दीपक, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत सध्या आहेत। राऊत साहेब, संपूर्ण देशाला सध्या उत्सुकता आहे, काय नेमकं घडतंय, काय माहिती आहे सध्या, कशी आहे शिवसेना प्रमुखांची प्रकृती? संपूर्ण देशाला चिंता आहे आणि इकडे सुद्धा हजारो लोक जमलेले आहेत, शिवसैनिक जमलेले आहेत, त्यांच्या भावना सुद्धा फार तीव्र आहेत। पण आताच मी तुम्हाला सांगतो की काल रात्रीपासून आणि आता सकाळी सुद्धा जेव्हा पाहिलं तेव्हा बाळासाहेबांची प्रकृती ही अत्यंत स्थिर आहे। म्हणजे तसं जरी चिंतेचं कारण असलं तरी प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या उपचाराला बाळासाहेब हे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि ही अत्यंत आशादायक आणि सगळ्यांच्या आशा पल्लवित करणारी अशी ही घटना आहे। आणि बाळासाहेब म्हणजे चमत्कार आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्यातून बाळासाहेब पुन्हा उभे राहतील। अगदी राऊत साहेब, शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्री बाहेर गर्दी करतायत। संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रवासियांना चिंता लागून आहे बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी। या सगळ्यांना सध्या हजारो लाखो लोक तुमचा आवाज ऐकतायत या झी 24 तासच्या माध्यमातून। त्यांना तुम्ही या क्षणी काय सांगू इच्छिता, काय आवाहन करणार आहात तुम्ही शिवसैनिकांना? मी इतकं सांगेन, काल माननीय उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष यांनी सुद्धा सांगितलं आणि मी सुद्धा त्यांच्या वतीने हेच सांगेन की चिंता जरी सगळ्यांना असली तरी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा या शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी आहे। आणि काल रात्रीनंतर ज्या प्रकारे बाळासाहेबांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे ते पाहता त्यांची जबर इच्छाशक्ती, त्यांची जिद्द आणि त्यांचा आत्मविश्वास, त्यामुळे बाळासाहेबांची प्रकृती नक्की सुधारते आहे। आणि आम्ही प्रत्यक्ष आता डॉक्टरांशी चर्चा केली, प्रत्यक्ष त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांची प्रकृती फार उत्तम रीतीने आता प्रतिसाद देते आहे। तेव्हा चिंता करू नका आणि भावना फार भडकून घेऊ नका। आम्ही वेळोवेळी आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा याची माहिती देत राहू त्यांच्या प्रकृतीविषयी। अगदी राऊत साहेब, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे मातोश्रीच्या बाहेर। साहजिकच प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक त्या ठिकाणी येऊ लागल्यामुळे हा बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तर या शिवसैनिकांना थोडाफार दिलासा मिळण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? गर्दी वाढते आहे आणि पोलीस बंदोबस्त आत्ताच मातोश्रीच्या खाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमची बैठक सुद्धा झाली। विश्वास नांगरे पाटील किंवा सह पोलीस आयुक्त लॉ अँड ऑर्डर आणि त्यांच्याही सुद्धा आमच्या चर्चेत असंच ठरलं की इतका पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज नाहीये आणि आता लोक चांगले आहेत आणि लोक शांत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।